अधिकृत पत्रानुसार भिवंडी येथे काही संशयित व्यक्तींविषयी गोपनीय माहिती प्रसार माध्यमामध्ये लीक झालेली आहे। आता एक जर माहिती गोपनीय असेल तर ती लीक व्हायला नाही पाहिजे, मात्र आता ती लीक झालेली आहे। प्रसार माध्यमावरती बराचसा आता गोंधळ सुरू आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं जे पत्र आहे, जाहीर प्रकटन त्यांनी जे काढलेलं आहे, ह्या जाहीर प्रकटनामध्ये ते नेमकं काय सांगतायत, कधीच आहे तेही आपण बघूया। 27/6/2026 म्हणजे आता काही तासापूर्वी घडलेली ही घटना आहे। हे पत्र काढलेलं आहे, प्रकटन जाहीर प्रकटन आहे। याच्यात काय डेटा दिलाय बघा। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत दिनांक 28 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 1028 केंद्रावरती शिक्षक पात्रता परीक्षा 2026 टीईटी 2026 घेण्याचं प्रस्तावित होतं। नीट 2026च्या परीक्षेतला गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केल्या होत्या म्हणे। तथापि आज दिनांक 27 जून 2026 रोजी पहाटेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे काय झालेलं आहे, भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचं समजल्यानं भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली आणि यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीनं पडताळणी केली असता सदर इस्माकडे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी जून 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न सारखे समान असल्याचे आढळून आल्याची माहिती भिवंडी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भामध्ये मग गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। आता एक लक्षामध्ये घ्या, या सर्व बाबी इथं आपल्याला काय इंडिकेट करतायत, पुढचा डेटा काय त्यांचा, सदर परिस्थिती लक्षात घेता 28 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पुढे ढकलण्यात येत आहे। याचा अर्थ पोस्टपोन्ड, एक लक्षात घ्या, कॅन्सल आणि पोस्टपोन मध्ये फरक असतो। परीक्षा कॅन्सल झालेली नाही, ती पोस्टपोन झालेली आहे, म्हणजे ती पुढे ढकललेली आहे। कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने आणि याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे। शिक्षक पात्रता टीईटी परीक्षेबाबत अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल। म्हणजे तुम्ही सुद्धा माझ्यासारख्या कुणाही युट्यूबवरचं ऐकत बसू नका, हे मी सुद्धा क्लिअर सांगतोय। कारण तुमच्यासाठी अधिकृत जागा कोणती आहे, वेबसाईट कुठली, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची वेबसाईट त्यासाठी महत्वाची आहे। आयुक्ताच्या नावे या ठिकाणी जाहीर प्रकटन पब्लिश करण्यात आलेलं आहे। आता किती दुर्दैवाची बाब आहे, अरे बाबांनो, ज्या शिक्षकांनी 20-20 वर्ष 25 वर्ष ड्युट्या केल्या त्या शिक्षकांना तुम्ही प्रमोशनसाठी परीक्षेच्या हॉलमध्ये बसवताय। त्यांचा विद्यार्थी अवस्थेमधला जो अभ्यास आहे तो आता होईल का? प्रोफेशनल स्टडी वेगळा असतो, अनुभवातून माणूस ज्या वेळेला घडतो त्यावेळेला कुठलीही परीक्षा अनुभवापेक्षा मोठी नसते, हे आपल्याला लक्षात येत नाही बरं का। परंतु काय केलं तुम्ही, कंपल्शन करून टाकलं, मग आमची परीक्षा तुम्ही घेणार पण तुमच्या परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण झालात का? फेल, यू आर कम्प्लिटली फेल्ड। इथे सांगून थांबून बोलत असताना सांगायला आवडेल मला, तुमचा पेपर 1 आणि 2 दोन्ही उत्तीर्ण आहे। परीक्षा नीट घ्या, एक एक पेपर तुम्हाला फोडता लाजा वाटत नाहीत। अरे आम्ही अख्खा देश सोडलाय तुम्हाला लुटून खाण्यासाठी, लक्षात घ्या। अख्ख्या देशामधला भ्रष्टाचार कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काय चाललंय आपल्या सगळ्याला माहिती आहे। प्रत्येक फील्ड तुमच्यासाठी रिकाम आहे, तुम्ही पोते भरू पैसे खाता। मात्र विद्यार्थ्यांचं फील्ड, हे जे पवित्र फील्ड आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये या गोष्टी व्हायला नाही पाहिजे। मात्र आता सध्या देशामध्ये अशी अराजकता निर्माण झालेली आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये। आता थोडासा मी पॉइंट असा बोलला तर वेगळा होईल, मात्र मला मूळ मुद्द्यापासून हटायचं नाहीये। हा पेपर फुटला आणि तुम्ही रद्द केला, मात्र पुढे काय काय होते, भिवंडीतल्या कारवाई दरम्यान मिळालेल्या माहितीची तपासणी करण्यात आली आणि त्या तपासणीमध्ये काही प्रश्न मॅच झाले मूळ प्रश्नपत्रिकेशी, उद्या होणाऱ्या प्रश्नपत्रिकेशी। वा, म्हणजे आपलं लक्ष किती आहे बघा। कुंपणच शेत खाऊ लागलं तर काय करायचं, बरोबर आहे की नाही? तळ्याचा राखणारच तळ संपून टाकतोय अशी कंडिशन दिसते। परीक्षा परिषदेला निर्णय का घ्यावा लागला? परीक्षा ही सगळ्या विद्यार्थ्यांसाठी समान संधी देणारी प्रक्रिया असते। जर काही विद्यार्थ्यांना आधीच प्रश्नपत्रिका जर माहित झाली तर उर्वरित विद्यार्थ्यावरती त्याचा नुकसान होऊ शकतं किंवा अन्याय होऊ शकतो। म्हणून परीक्षा परिषदेनं परीक्षा रद्द केली, सध्यासाठी पोस्टपोन केली, हे चांगली गोष्ट आहे। परीक्षा परिषदेचं कौतुक काय हरकत नाही, पण यंत्रणा जी की त्यांच्या अंडर राबते तिथे मात्र फेल्युअर आहे, त्याच्यामध्ये करेक्शन होणं आवश्यक होतं। विद्यार्थ्यांवर नेमका काय परिणाम झाला याच्यामुळे, या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांचं प्रवासाचं नियोजन विस्कळीत झालेलं आहे। बिचारे रेडी होते है ना, ग्रामीण भागामध्ये असणारे विद्यार्थी आता शहराकडे परीक्षेला जाण्यासाठी तयार झालेले होते, हे नियोजन विस्कळीत झालंय। काही जणांना तर माहिती आहे का नाही की बिचारे येऊन बसतील नाही तर सेंटरवरती। अनेक विद्यार्थ्यांनी बस, रेल्वे किंवा जमेल त्या पद्धतीने खासगी वाहनाने पेपरला जाण्यासाठीचा प्लॅन केलेला होता, तो बारगळलेला आहे, रद्द झालेला आहे, लक्षामध्ये घ्या। त्यांच्यावरती चुकीचा परिणाम झालाय। सध्या सोशल मीडियावर विविध प्रकारचे मेसेज, पोस्ट आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत। विद्यार्थ्यांनी अशा अफवावरती विश्वास ठेवू नका, म्हणजे कुणीतरी पुढची डेट डिक्लेअर करेल आणि मग हे, तर अशा काही गोष्टी नाही आहेत। अधिकृत वेबसाईटवरचाच डेटा आपल्याला कन्फर्म मानायचा आहे, बाकी कुणाच्याही नादाला लागू नका। नवीन परीक्षेची तारीख कधी येऊ शकते, सध्या तारखेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। ही चौकशी पूर्ण झाल्याच्या नंतर परीक्षा परिषदेला
तो निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पुढची परीक्षा म्हणजे एक्झाम नंतर आता कधी होणार याबद्दल परीक्षा परिषदच आपल्याला वेबसाईटवरती अपडेट करेल. अधिकृत वेबसाईटचाच आधार आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांनी पुढील काळात काय करावं, मरू द्या आता सगळीकडे हे जे व्हायला नाही पाहिजे ते तर होऊच लागलेलं आहे, पण आपण ऍज अ स्टुडंट म्हणून नेमकं काय करावं. परीक्षा पुढे जरी ढकलली असली तरी तुमची तयारी वाया गेलेली नाही. बाबांनो लक्षामध्ये घ्या, हात जोडून सांगणं माझं तुम्हाला. परीक्षा पोस्टपोन झालेली आहे ठीक आहे, पण तुमचं काही नुकसान ठीक आहे, थोडंफार झालंय, त्रास होतोय, मान्य आहे, परंतु आपण काय करायचं आहे, आपण शांत राहा. आपली तयारी वाया गेलेली नाही. उलट पक्षी आपल्याला आणखी थोडासा जे काही शिल्लक राहिलं होतं आपलं रीड करण्याचं, वाचण्याचं, प्रॅक्टिसचं, प्रिपरेशनचं, त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. काही दिवस आपल्याला अभ्यासासाठी एक्स्ट्रा मिळालेत असं समजा, ठीक आहे. कारण आता काय करणार, निगेटिव्हिटी मध्ये पॉझिटिव्हिटी शोधण्याची सवय टीचर्स लोकांना असते, आणि मग काय करणार आता, ह्याच्यात पण काहीतरी पॉझिटिव्ह हुडकू आपण, वेळ जास्त मिळाला असं समजू. काही विद्यार्थ्यांच्या मते हा निर्णय योग्य आहे, शाळा म्हणजे आता जो घेतलाय परिषदेने तो, कारण त्यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचं हित जपलं जाईल. मात्र शेवटपर्यंत शेवटी जे आहे ते आपण लक्षात घेणं आवश्यक आहे की ह्या परीक्षा निष्पक्षपणे पार पडल्या पाहिजेत. टीईटी परीक्षा जी आहे ही परीक्षा शिक्षक होण्याच्या दिशेनं पहिलं महत्वाचं पाऊल असतं, आणि मग राज्यातील हजारो युवक आणि युवती या परीक्षेद्वारे आपल्या करिअरला सेट करण्यासाठी धडपडत असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये जर अशी निगेटिव्ह न्यूज आली तर आपल्या पायाखालची जमीन सरकून जाते. आपण केलेली तयारी वाया जाईल की काय असं आपल्याला वाटू लागतं. माझं पूर्ण प्रामाणिक मत आहे, ना राईट की बात बोलूंगा ना लेफ्ट की बात बोलूंगा, सीधी बात बोलूंगा. पहिली गोष्ट, शिक्षकांची पात्रता परीक्षा घेणारं सरकार अपात्र झालेलं आहे. दुसरी गोष्ट, परीक्षा कॅन्सल झालेली नाही, ती पोस्टपोन झालेली आहे. तिसरी गोष्ट, आपल्या विद्यार्थ्यांचं, परीक्षार्थ्यांचं नुकसान तर या ठिकाणी झालेलं आहेच, मानसिक प्रेशर त्यांच्यावरती आलेलं आहेच. मात्र थोडंसं त्याला रिलीज करा, रिलॅक्स व्हा. आपल्याला थोडासा अभ्यासाला अजून एक्स्ट्रा टाइम मिळाला असं समजा, ठीक आहे. पेपर झाल्यावर ही न्यूज आली असती तर मग अजून मोठं वादंग झालं असतं, आपल्याला अडचणी आल्या असत्या, जसं नीट परीक्षेमध्ये झालं होतं. चला त्याच्या आधी आपल्याला एक दिवस कळाले, बरं झालं असं आपण म्हणूया. आणि आपण स्वतःला सांभाळा, काळजी घ्या, परीक्षेची तयारी करा. पुन्हा ही एक्झाम होणारच आहे, लक्षामध्ये असू द्या. तर संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही न्यूजला बळी पडू नका. आपापलं पुस्तक आणि मस्तक हे सुरक्षित ठेवा. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, आणि हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. चला.